सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकांचे वारे वाहत आहेत आणि आता मुंबईमध्ये सुद्धा महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे पक्षांतर पण भरपूर होत आहेत. कित्येक पक्षातले उमेदवार किंवा जे पक्षातले कार्यकर्ते ते एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये जात आहेत आणि त्यामुळे अनेक पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत आणि या संबंधीच्याच चर्चा आपल्याला प्रसारमाध्यमातून किंवा सोशल मीडियातून ऐकायला आणि पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर मला आपल्याला एका वेगळ्या बातमीकडे न्यायचं आहे आणि ती बातमी आहे सरकारच्या म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले आणि ते आल्यानंतर सगळ्यांनाच आनंद झाला होता की काँग्रेसची वर्षानुवर्षाची सत्ता आता निघून गेली केंद्रातनं आणि त्यामुळे काँग्रेसने जी काही लांडी लबाडी केली होती किंवा जे काही भ्रष्टाचार केले होते किंवा सामान्यांचा आवाज दाबण्यासाठी जी काही षडयंत्र रचली होती ती आता सगळी मोकळी होतील आणि एक सामान्य नागरिकांना आपलं सरकार मिळालं आहे. आणि खरोखरच त्या दृष्टीने मोदी सरकारने प्रयत्न पण सुरू केलेले आपल्याला दिसतात आणि आजही त्यांचे प्रयत्न चालू आहेत. त्यांनी देशाचं नाव खूप उज्ज्वल केलेलं आहे आणि देश एक आता विश्वगुरू बनू पाहत आहे. हे सगळं जरी ठीक असलं तरी एक बातमी मात्र महत्त्वाची की 2015 मध्ये केंद्र सरकारने प्रधानमंत्री कौशल विकास योजना ही सुरू केली. या योजनेचा उद्देश हा खूप चांगला आणि प्रामाणिक होता की देशामध्ये जे अनेक बेरोजगार तरुण आहेत त्यांना विविध प्रकारची कौशल्य म्हणजे स्किल्स त्यांना शिकवायची आणि देशामध्ये जे उद्योगधंदे आहेत त्यांना ज्या प्रकारचं ट्रेनिंग असणारी माणसं मनुष्यबळ हवं असतं त्या दृष्टीने या तरुणांना सक्षम करणं आणि त्यांना मग वेगवेगळ्या उद्योगधंद्यामध्ये सामावून घेणं. आता हा उद्देश खूप चांगला होता. तसंच असंही ठरवण्यात आलं होतं की यांचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 500 रुपये जमा करण्यात येतील. यासाठी उमेदवारांची नोंदणी तर विक्रमी झाली होती. सुमारे 1 कोटी तरुणांची रजिस्ट्रेशन या योजनेमध्ये झालं आणि या योजनेमध्ये असं ठरवण्यात आलं होतं की 75% वाटा म्हणजे पैशाचा वाटा केंद्र सरकारचा असेल आणि 25% पैसा हा त्या राज्य सरकारने उभा करायचा. ज्या वेळेला ही एनरोलमेंट झाली त्यावेळेला या तरुणांना किंवा युवकांना असं सांगण्यात आलं होतं की तुमच्या बँक खात्याचा नंबर त्याच्यामध्ये लिहिणं हे अनिवार्य आहे, कारण हे जे 500 रुपये जमा होणार होते ते थेट त्यांच्या खात्यात जाणार होते. हा पण एक पारदर्शकता होती की हे पैसे कुठेही वेगळ्या लोकांकडे किंवा वेगळ्या लोकांच्या हातात जाणार नाही, जेणेकरून ते त्या उमेदवारापर्यंत पोचणार नाहीत किंवा जर पोचले तर ते थोडके म्हणजे 500च्या ऐवजी 100, 200 किंवा 300 किंवा काहीच पोचणार नाही. अशा प्रकारचे गैरव्यवहार होणार नाही. परंतु ज्या वेळेला आता कॅगनी हा रिपोर्ट या संबंधी प्रसिद्ध केला आहे 2025 मध्ये, कॅग म्हणजे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, त्यावेळेला अनेक धक्कादायक प्रकार आपल्याला आढळून येतात या योजनेमधले. त्यातला एक महत्त्वाचा घटक असा आहे की एकूण 1 कोटी उमेदवारांपैकी 95,000 उमेदवारांनी आपले बँक खात्याचे नंबरच त्याच्यामध्ये भरले नव्हते आणि जे काही उमेदवारांनी भरले होते त्याच्यामध्येही सुद्धा अनियमितता आढळून आली. म्हणजे जसं बँक खात्याचा नंबर रँडमली काही दिला होता 111 222 किंवा डॉट 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 अशा प्रकारे जी बँक खाती अस्तित्वात असूच शकत नाही. आणि याच्यावरची कडी अशी होती की एक अकाउंट नंबर आहे तो काही वेळेला एकापेक्षा जास्त म्हणजे 2-3 वेळा वापरलेला आहे. काही अकाउंट नंबर हे 5 पेक्षा जास्त वेळा, काही अकाउंट नंबर 100 पेक्षा जास्त वेळा, तर एक अकाउंट नंबर आहे तो तब्बल 2000 वेळा वापरण्यात आलेला आहे. मग आता एकाच खात्यात 2000 वेळा पैसे जमा झाले, एकाच खात्यात 10 पेक्षा जास्त वेळा पैसे जमा झाले, नक्की काय झालं? यावर केंद्र शासनाने असं उत्तर दिलेलं आहे की सुरुवातीला बँक खात्याचा नंबर देणं हे अनिवार्य होतं, परंतु याच्यामध्ये काही समस्या निर्माण झाल्या आणि त्यामुळे आम्ही ती अनिवार्यता काढून टाकली आणि त्याच्याऐवजी आम्ही आधार कार्डाच्या आधारे म्हणजे आधार कार्ड ज्या खात्याशी लिंक्ड आहे त्याच्या आधारे DBT म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर केलेली आहे.
परंतु एक आधार नंबर हा एकाच बँकेशी रिलेटेड असतो. मग अशा किती उमेदवारांना आधार कार्डाच्या नंबरच्या आधारे, आधार क्रमांकाच्या आधारे पेमेंट केलं गेलं याचं एक्सप्लेनेशन नाही आहे. आणि ही जी खाती, एक एक अकाउंट नंबर जो अनेक वेळा रिपीट झालेला आहे किंवा वापरला गेलेला आहे पेमेंट देताना, त्याच्याबाबत काय आहे उत्तर, तेही सरकारने दिलेलं नाही आहे. त्याच्यानंतर ज्या कंपन्या निवडण्यात आल्या होत्या त्याच्यासाठी काही मानांकनं निश्चित करण्यात आली होती की त्या कशा प्रकारच्या असाव्यात. तर कॅगच्या रिपोर्टमध्ये असं आढळून आलं आहे की यातल्या काही कंपन्या ज्या आहेत त्या रजिस्टर्डच नाही आहेत कुठेही, आणि त्यांची क्षमता ही केवळ 5 एम्प्लॉई किंवा 10 एम्प्लॉई इतकी मर्यादित आहे. मग अशा कंपन्यांनी हजारो लोकांना प्रशिक्षण कसं दिलं आणि त्यांना जॉब तरी कसे मिळवून दिले, या अशा प्रकारे गैरव्यवहार झालेला आहे. त्याचप्रमाणे काही कंपन्या ज्या आहेत या अस्तित्वातच नाही आहेत किंवा काही कंपन्या ह्या बंद पडलेल्या आहेत. तर एक कंपनी आहे तिच्या बाबतीत सरकारने असं उत्तर दिलं आहे की ती कोविड काळामध्ये 2020मध्ये बंद पडली. त्यापूर्वी त्यांनी प्रशिक्षण दिलं, पण याचं सुद्धा खात्रीलायक पुरावा सरकारने दिलेला नाही. त्याच्यानंतर ज्या बॅचेस ह्या प्रशिक्षित केल्या गेल्या त्यांचे फोटोही अपलोड करायला सांगितले होते. तर एकच फोटो हा एडिट करून अनेक राज्यामध्ये प्रशिक्षणार्थी बॅचेसची मुलं म्हणून दाखवण्यात आले. त्याचे सुद्धा स्क्रीनशॉट आपल्याला दिसत आहेत. म्हणजे एडिट करून एकच फोटो अनेक राज्यात फिरवला गेलेला आहे. तसंच उमेदवारांना जी प्रमाणपत्र देण्यात आली ती काही ठिकाणी हँडरिटन आहेत, आणि ज्या कंपनीने ही हँडरिटन प्रमाणपत्र किंवा टेस्टिमोनियल दिलेली आहेत त्याच्यामध्ये कंपनीचा दावा जरी असला की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या तरुणांना आम्ही प्रशिक्षण दिलं आहे, तरीसुद्धा त्याचा जो मायना आहे तो एकाच प्रकारचा आहे, फक्त फोटो हे उमेदवारांचे बदलण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात वर कडी अशी आहे, याच्यावर कडी अशी आहे की कंपन्यांना असं सांगण्यात आलं होतं की आपण प्रूफ द्यायला पाहिजे की आपण अमुक एक उमेदवारांना अमुक अमुक स्किलमध्ये प्रशिक्षित केलेले आहेत. एका कंपनीने त्याच्यासाठी वर्तमानपत्रामध्ये बातम्या छापून आणलेल्या आहेत. त्याच्यामध्ये असं दिसून येतं आहे की एकच बातमी ही वेगवेगळ्या तारखांना वृत्तपत्रात दिलेली आहे. महिना तोच आहे, फक्त तारखा बदललेल्या आहेत. आणि एका बातमीत तर चक्क 31 फेब्रुवारी अशी तारीख देण्यात आली. आता 31 फेब्रुवारी ही तारीख अद्याप जगामध्ये कुठच्याही देशात अस्तित्वात नाही आहे, परंतु घाईघाईमध्ये ही फॉर्मॅलिटी पूर्ण करण्यासाठी कदाचित ती 31 फेब्रुवारी तारीख पडलेली असेल. या बाबतीतही सरकारचं काही एक्सप्लेनेशन नाही आहे की आता या सगळ्या गैरव्यवहारामध्ये चौकशी खरं सरकारने करणं अपेक्षित होतं कॅगच्या रिपोर्ट अनुसार, पण तसं काही केलेलं नाही. सरकारचं एकच म्हणणं आहे की आम्ही आधार कार्ड नंबर आधारे, आधारच्या नंबरच्या आधारे DBT म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर पैशाची केली, याच्यात कुठचाही गैरव्यवहार झालेला नाही आहे. आणि त्यानंतर जेव्हा सरकारच्या निरीक्षकांनी वेगवेगळ्या राज्यात जाऊन तिथे जी प्रशिक्षण केंद्र होती त्यांना प्रत्यक्ष भेट देऊन त्याचा अहवाल बनवणं अपेक्षित होतं, परंतु प्रत्यक्षात असं दिसतंय की एक निरीक्षक हा वेगवेगळ्या राज्यात एकाच दिवशी जाऊन पाहणी करून आला आणि त्यांनी आपला रिपोर्ट दिलेला आहे. आता महाराष्ट्रात जर एखादा निरीक्षक आला तर तिथे 25, 30, 35 तरी कमीत कमी केंद्र आहेत. ती सगळी कव्हर करून लगेच तो राजस्थानमध्ये किंवा गुजरातमध्ये किंवा उत्तर प्रदेशमध्ये कसा काय पोचला, आणि तिकडची त्यांनी प्रशिक्षण केंद्र लगेच त्यांनी त्याची पाहणी केली आणि रिपोर्ट बनवला. म्हणजेच थोडक्यात धूळफेकीचा प्रकार झालेला आहे किंवा खोटं काहीतरी लिहिलं गेलेलं आहे, परंतु सरकारने मानायला त्यांनी. आणि मुख्य म्हणजे विरोधी पक्ष हा का चूप बसलाय, ते केवळ फक्त मतदार यादीतला घोटाळा EVM हॅक झालं म्हणून सरकार निवडून येतं, त्यांचे उमेदवार निवडून येतात असा आक्रोश करतात. तसंच एकाच उमेदवाराचा फोटो आणि त्याची वेगवेगळी नावं किंवा तो वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं नोंदणी झालेली आहे हे दाखवून सांगतात की दुबार मतदार अनेक आहेत, त्यामुळे हे मतदान जे आहे हे फसवं आहे आणि त्याचे रिझल्ट आम्हाला मान्य नाही. पण मग या कॅगच्या रिपोर्टच्या संदर्भात जी प्रधानमंत्री कौशल विकास योजना आहे याच्या बाबतीत का नाही काही बोलताना दिसत, हे घोटाळे का नाही बाहेर येताना दिसत, प्रसारमाध्यमं किंवा वृत्तपत्र सुद्धा या बाबतीत चुप का बसलेली आहेत हे कळत नाही. आता केंद्रामध्ये जे सरकार आहे
तेच सरकार महाराष्ट्रात 2014 ते 19 दरम्यान होतं. त्यानंतर बरे 2-2.5 वर्षासाठी उबाठाचं सरकार आलं. त्याच्यानंतर पुन्हा युतीचं सरकार आलं आणि आताही सुद्धा युतीचंच सरकार आहे, जे केंद्रात आहे तेच राज्यात आहे. मग आपण राज्य सरकारला का प्रश्न विचारत नाही, किंवा आपले विरोधी पक्ष नेते राज्य सरकारला का प्रश्न विचारत नाही की या काळामध्ये इथे किती केंद्र उघडली गेली होती, त्याच्यात किती प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आलं, त्यापैकी किती लोकांना नोकऱ्या मिळाल्या, किती लोकांच्या खात्यामध्ये किती पैसे डिपॉझिट झाले, याचा रिपोर्ट आपण का नाही मागत. आपण केवळ निवडणुकांवरच का लक्ष, म्हणजे विरोधी पक्ष निवडणुकांवरच का लक्ष केंद्रित करतो. याचा अर्थ काय, या सगळ्याचं मॅनेज किंवा सेटिंग झालं आहे का. आता महाराष्ट्रात सुद्धा आपल्याला माहिती आहे, पुण्यामध्ये जमीन घोटाळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलांनी जो केला, पार्थ पवार, हा उघडकीला आला. त्याच्यानंतर आपल्याला कळलं की 1800 कोटीची जमीन 300 कोटींना विकत दिली गेली आणि त्याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटी ही केवळ 500 रुपये देण्यात आली, जी खूपच जास्ती असायला हवी होती. आणि त्यानंतर जसा हा गैरव्यवहार बाहेर आला तसा हा व्यवहारच रद्दबादल करण्यात आला. आणि याच्यामध्ये पार्थ पवार याचं नाव कुठेही घातलं गेलं नाही. आणि याबद्दल विधानसभेचं जे हिवाळी अधिवेशन झालं त्याच्यातही विरोधी पक्षाने एक अवाक्षर काढलं नाही. तर या कॅग रिपोर्टच्या संदर्भात ते काढतील ही अपेक्षा आपण काय करणार. म्हणजेच याचा अर्थ काय आहे की ही मिलीजुली सरकार आहे, हे विरोधी पक्षांना सुद्धा काही ना काहीतरी मिळतंय म्हणून ते चुप बसतायत का आणखीन काही कारण आहे. असंख्य प्रश्न मनामध्ये येतात, असंख्य शक्यता आपल्याला याच्यामध्ये दिसून येतात, पण याचं खरं उत्तर आपल्याला सामान्यांना मिळणं कठीण आहे. त्यामुळेच याच्यातून एकच निष्कर्ष निघतो की सरकार कोणत्याही पक्षाचं असो, हे जे भ्रष्टाचार आर्थिक घोटाळे आहेत हे असे होतच राहणार. फक्त खाणारी तोंड हे म्हणजे जे बेनिफिशरीज आहेत ते बदलत राहणार आणि प्रत्येकजण प्रत्येक पक्ष ही त्यांची सत्ता जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या पक्षातले कार्यकर्ते किंवा जे मिनिस्ट्रीमध्ये लोक आहेत ती आपापली पोळी भाजून घेणार. कारण उद्या पुन्हा आपलं सरकार निवडून येईल की नाही माहिती नाही, आपल्या हातात सत्ता राहील की नाही माहिती नाही. मग असलेल्या काळामध्ये आपली सोय लावून घ्यावी हाच उद्देश आहे असं वाटायची शक्यता निर्माण झालेली आहे. यात खरं काय आहे हे विरोधकांनी बाहेर काढणं गरजेचे, कारण सामान्य माणसाकडे एवढा वेळ नाही, कारण तो आपल्या व्यापात खूप गुरफटलेल्या श्रीमंतांना याची काही पडलेली नाही आणि गरिबांना सुद्धा आपल्या पोटापुढे काही दिसत नाही. आणि त्यामुळेच याचाच फायदा हा त्या पक्षाकडनं किंवा मंत्रालयाकडनं घेतला जातो आहे असं चित्र दिसतं आहे. याबद्दल आपल्याला काय वाटतंय, आपली मतं जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि न्यूज परामर्शला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन विषयासह.